अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा आता 30 नोव्हेंबरला गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हे काही उपाय करायचे आहे, तर त्यामुळे तुम्हाला बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. बघा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असतात, संकट असतात आणि त्यासाठी आपण देवाची आराधना करत असतो. पण अमुक एक अशा शुभ दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्यावर जे काही अडचण आलेली आहे, समस्या आलेल्या आहे, तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला त्याचा लवकर फायदा होत असतो. त्यामुळे चतुर्थी तिथी ही अतिशय प्रभावी असते आणि या दिवशी आपण बाप्पांची काही छोटी मोठी सेवा केली, काही उपाय केले, तर त्यामुळे बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा ते पूर्ण करत असतात. तर त्यामुळे 30 नोव्हेंबरला गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे. तर तुम्हाला या दिवशी मी तुम्हाला सांगते ते उपाय करायचे आहे, त्यामुळे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर चांगले कपडे वगैरे घालून तुम्ही जमल्यास दर चतुर्थीला जवळपासच्या मंदिरात जा. आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच, पण काय मी नेहमी सांगते, मंदिरामध्ये जितक्या सात्विक लहरी असतात तेवढ्या आपल्या घरामध्ये नसतात. कारण मंदिर हे मंदिर असतं, तिथे सकाळ दुपार संध्याकाळ आरती केली जाते, तिथे सगळे लोक चांगल्या मनाने येतात. तर त्यामुळे तिथलं जे वातावरण असतं तिथे पॉझिटिव्ह वाईब्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्याचा आपल्याला लवकर फायदा होतो. त्याप्रमाणे आपण जर घरात बघितलं तर आपण आपल्या घरामध्ये राहतो, खातो, झोपतो. बघा आपल्या घरामध्ये कधी नॉनव्हेज वगैरे शिजवलं जातं, त्यानंतर कधी कधी आपल्या घरात भांडण तंटे होतं, काय म्हणजे अशा प्रकारचे वाईट गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये होत असतात. तर त्यामुळे मंदिरा इतकं प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये नसतं. म्हणून जमल्यास दर चतुर्थीला तुम्ही मंदिरामध्ये जात जा आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती असते तर त्याच्यावर तुम्ही 11 वेळेस पाणी टाकून ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं म्हणून 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस तुम्ही पाण्याने अभिषेक करा. नंतर बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांच्या आसनावर ठेवा. त्यांना जे जास्वंदाचं फूल आहे, लाल रंगाचं फूल, जास्वंदाचं फूल हे बाप्पांना खूप आवडतं, खूप प्रसन्न करतं, तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. बाप्पांना शेंदुराचा टिळा लावायचा आहे, अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर बाप्पांना सर्वात प्रिय अशा दुर्वा अर्पण करायच्या आहे. बाप्पांना त्यांच्या आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक किंवा बुंदीचा लाडू तुम्ही अर्पण करू शकतात. आणि यानंतर तुम्हाला बाप्पांचं जे अथर्वशीर्ष आहे, गणपती अथर्वशीर्ष, हे तुम्हाला म्हणायचंच आहे. तुम्ही यूट्यूबवर लावून हे ऐका, पण मुलांना सोबत घेऊन तुम्ही हे ऐका. कारण बघा अथर्वशीर्षाचे खूप चांगले परिणाम आहे. तुम्ही रोज एकदा तरी घरामध्ये अथर्वशीर्ष लावतच जा. मुलांच्या ते कानावर पडू द्या, तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा खूप फायदा होत असतो. तर हे तर गोष्ट तुम्हाला दर चतुर्थीला करायचीच आहे. यानंतर तुम्हाला काय काय उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या शरीराला झेपवत असेल तर उपवास नक्की करा. पण उपवास तरच करा जर चंद्रोदयाचा टायमिंग तुम्ही पाळू शकणार असेल तरच उपवास करा. कारण असं म्हटलं जातं की चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊन मगच सोडला जातो. उगाचच मग तुम्ही करायचं म्हणून केला आणि 7-7:30लाच आपलं जेवण वगैरे करून घेतलं, उपवास सोडला, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे शक्यतो असं म्हटलं जातं की चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयाचा आपल्या शहरामध्ये बघा कॅलेंडरवर टायमिंग असतो, कुठल्या शहरामध्ये चंद्रोदय किती वाजता आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला चंद्राचं दर्शन घेऊन, भलेही कधी कधी बघा वातावरणामुळे चंद्र दिसत नाही, पण ॲटलिस्ट तो चंद्रोदयाचा टायमिंग पाळायचा आहे. बाहेर जाऊन तुम्हाला आकाशाकडे बघून नमस्कार करायचा आहे. चंद्र दिसला तर अतिउत्तम, चंद्राकडे बघून नमस्कार करून मग तुम्हाला बाप्पांना नमस्कार करायचा आहे, आरती करायची आहे आणि मग उपवास सोडायचा असतो. तर असा तुम्हाला उपवास शरीराला झेपत असेल तर करा, नाहीतर तुम्ही फक्त सेवा केली तरी चालेल. कारण काय, जर आपण नियमांनी काही केलं तरच मग त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीच्या दिवशी दुर्वा आणि हळद जी असते, हळदीचं हळकुंड आपण त्याला म्हणतो, तर 11 दुर्वा आणि 1 हळकुंड तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये बांधून तुमच्या घराच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि 10 दिवस तुम्हाला त्याची दररोज पूजा करायची आहे. आणि 10 दिवसांनंतर तुम्हाला ते तुमच्या एक तर तुम्ही देवारातच ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या दुकानाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात. यामुळे तुमच्या घरावर किंवा दुकानावर किंवा शॉपवर, बिझनेसवर जे पण काही आर्थिक संकट आलेले असतील तर ते जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. तर हा उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवशी करू शकतात. यानंतर बघा पुढचा उपाय म्हणजे जर आपला साथीदार म्हणजे तुमचा नवरा किंवा नवऱ्याची बायको काही कारणामुळे सतत
तणावात असेल, काळजीत राहत असेल, काहीतरी फ्रस्ट्रेशनमध्ये राहत असेल आणि त्याचा प्रभाव जर तुमच्या नात्यावर होतो. बघा, नवरा बायकोचं नातं असं असतं ना की दोघं व्यवस्थित असले तरच ते घर व्यवस्थित पुढे चालतं, घरातल्या सगळ्यांची प्रगती होती. पण यापैकी एखादं जरी काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, काही समस्या आल्या, नवरा व्यवस्थित त्याच्या नोकरीमध्ये काही समस्या असतील किंवा बायकोचं पण काही हेल्थ इश्यू वगैरे असं असतील, तर असं जर काही असेल तर त्याच्यामुळे त्या नात्यामध्ये काहीतरी फरक म्हणजे काहीतरी परिणाम होतो, वाईट परिणाम, आणि त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांना भोगावा लागतो. तर त्यामुळे असं जर काही प्रॉब्लेम असतील, त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होत असेल तर तुम्हाला एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे आणि नंतर बाप्पाची प्रार्थना करायची आहे. बाप्पाची प्रार्थना जे पण काही तुमच्या मनामध्ये आहे, ज्या इच्छेसाठी, ज्या काही समस्येसाठी तुम्ही हा उपाय करताय, ती समस्या बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि बाप्पांना प्रार्थना करताना तुम्हाला त्या दोऱ्याला 7 गाठ मारायच्या आहे. ठीक आहे, आणि तो धागा तुम्हाला तुमच्याजवळच ठेवायचा आहे. तुम्ही जो हाताला बांधण्यासाठी आपल्याला रक्षासूत्र मिळतं तो धागा घेतला तरी चालेल. ठीक आहे, असं केल्यामुळे तुमच्या साथीदाराची जी काही सगळ्या समस्या आहे, अडचणी आहे, दुःख आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होते. यानंतर व्यवसायासंबंधी किंवा तुमच्या बिझनेस संबंधी काही प्रॉब्लेम असतील आणि त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग तुम्हाला दान करायचे आहे. एकतर तुम्ही तिथे मंदिरामध्ये हिरवे मूग ठेवू शकता किंवा तुम्ही गोरगरीब कोणी गरजू दिसले त्यांना तुम्ही हिरवे मूग दान करू शकतात किंवा ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही हिरवे मूग दान करू शकतात. असं केल्यामुळे चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायातल्या अडचणी दूर होतात आणि यासोबतच गणपती बाप्पांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातल्या, आपल्या बिझनेसमधल्या, करिअरमधल्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या दूर होतात. यानंतर अनेक दिवसांपासून काही अडलेलं काम आहे, म्हणजे ते पूर्णत्वाकडे जातं पण शेवटी काहीतरी असे प्रॉब्लेम येतात, ते पूर्ण होतच नाही. असं खूप दिवसांपासून होत असेल, तुमचं काहीतरी अडलेलं काम असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचं दान करायचं आहे. म्हणजे बघा, तुम्ही कोणी गरजू असतील, गोरगरीब असतील, त्यांना तुम्ही हिरवे कपडे दान करू शकतात, हिरवे मूग तुम्ही दान करू शकतात. जे काही तुम्हाला शक्य असेल तुमच्या यथाशक्तीने ते तुम्हाला गरजूंना दान करायचं आहे. बघा, दान हे नेहमी गरजूंना करावं. ठीक आहे, कारण ज्यांना गरज नाही त्यांना जर दान केलं तर त्याचा काही अर्थ राहत नाही, म्हणजे त्या दानाला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. यानंतर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद भरभरून नेहमी राहावी यासाठी दर चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बसून 108 वेळेस ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहतं, सुख समृद्धी जी आहे त्यामध्ये वाढ होते, भरभरून सुख जे आहे ते घरातल्या सगळ्यांना मिळतं आणि सगळ्यांची प्रगती होते. यानंतर मुलांच्या अभ्यासामध्ये, घरातील जे मुलं असतात त्यांच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये काही ॲडमिशन घेण्यासाठी वगैरे प्रॉब्लेम येत असतील, म्हणजे शिक्षणासंबंधित कुठल्याही समस्या असतील आणि त्या समस्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नारळावर लाल रंगाचा कापड गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर हे नारळ ठेवायचं आहे. आपल्या मनातलं जे काही प्रार्थना आहे, जे काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांसमोर सांगायची आहे आणि ते नारळ गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये हे नारळ अर्पण केलं तरी चालेल, हरकत नाही. असा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या घरातील ज्यांच्यासाठी तुम्ही करताय त्यांच्या शिक्षणातल्या सर्व काही समस्या ज्या आहे, अडचणी आहेत त्या दूर होतात. तर बघा, असे हे अतिशय छोटे छोटे पण खूप प्रभावी उपाय आहे. आपल्याला माहिती गणपती बाप्पा सगळ्यांना अगदी आवडते देवता आहे सगळ्यांचे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते आवडतात. गणपती बाप्पा सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. आपल्या आयुष्यामध्ये ते सुख देतात आणि दुःख हिरावून घेतात, पण केव्हा? जेव्हा आपण त्यांची मनापासून सेवा करतो. म्हणून चतुर्थीला मी व्हिडिओच्या आधी जसं सांगितलं तसं तुम्हाला पूजा दर चतुर्थीला करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला संध्याकाळी सुद्धा गणपती बाप्पांची आरती करायची आहे, कर्पूर आरती करायची आहे, सुखकर्ता म्हणायचं आहे. तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष चतुर्थीच्या दिवशी लावायचंच आहे. तर या काही गोष्टी तुम्हाला चतुर्थीला न चुकता जर तुम्ही केल्या ना तर बाप्पांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर हे काही उपाय मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.